हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तर मला एक सांगायचं आहे की माझ्या ह्या चॅनलवरती डेली व्लॉग अपलोड होणार आहेत आणि तुम्ही ह्या चॅनलवरती सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. मी खूप छान छान व्हिडिओ अपलोड करणार आहे रोज. म्हणजे डेली रुटीनचेच व्लॉग असतील. तर मी आज कोनाफा चॉकलेट बनवणार आहे, कारण की दुबईचं हे फेमस चॉकलेट आहे आणि मला पण खूप दिवस झालं बनवायचं होतं. तर मी आज कोनाफा चॉकलेट मी ट्राय करणार आहे, मी स्वतः घरी बनवणार आहे. तर तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी आता चालले सामग्री आणायला, साहित्य आणायला, जे माझ्या घरात ऑलरेडी थोडेफार साहित्य आहेत आणि मी बाकीचे साहित्य आता घ्यायला चालले. तर कंटिन्यू राहा. तर चला गाईज, मी आता चालले पिस्ता आणायला. तर व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर मी सामान आणलेलं आहे, पिस्ता आणला आहे आणि चॉकलेट पण मी घेऊन आले, कारण की चॉकलेट कमी होतं तर मी थोडे एक्स्ट्रा चॉकलेट घेऊन आलेले आहे. तर चला आपण बनवूया कोनाफा चॉकलेट. आपण पाणी घेतलेलं आहे बाउलमध्ये आणि ते आपण गॅसवरती ठेवूया. गॅसवरती ठेवल्याच्या नंतरला आपण जे चॉकलेट आणलेले आहेत ते आपण मेल्ट करण्यासाठी त्याच्यात टाकूया. ते मेल्ट होतील. जेवढे पण मी आणले चॉकलेट ते सगळे आपण मेल्ट होण्यासाठी त्याच्यात टाकू. तर गाईस, पाणी जर उकळलं ना चांगलं तर हे चॉकलेट मेल्ट पण होतील. जोपर्यंत चॉकलेट मेल्ट होते तोपर्यंत आपण जी खीरला वापरतो शेव, ती आपण बटरमध्ये फ्राय करून घेऊया. तर गाईस, मी आता पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि मी त्याच्यात बटर टाकणार आहे, अमूल बटर. टाकू बटर. गॅस स्लो करून घेऊ आपण आणि आता आपण त्याच्यात टाकू खीरमधली सेवई असते ना, ती आपण टाकूया. मेल्ट झालेला आहे तर मी आता शेवई टाकते रोस्ट करायला. आपण आता रोस्ट करून घेऊ. तर शेवई मी रोस्टेड केलेली आहे. शेवई आता रोस्टेड झालेली आहे आणि माझा बाबू उठलेला आहे. मम्मी त्याला खेळवते, मला मी दाखवते. तर मम्मी त्याला आता झोपवते, तोपर्यंत मी कोनाफा चॉकलेट बनवून घेते पटकन, कारण की वेळ पण कमी आहे. बाबू सारखं उठतो झोपेतून. तर चला आता मी स्टार्ट करते बनवायला. मी हे घेतलं आहे बिस्किटाचं कवर, जे आपण बिस्किट खातो त्याच्यातलं कवर आहे. तर मी ह्या कवरमध्ये कोनाफा चॉकलेट बनवणार आहे. तर चला स्टार्ट करू आपण. तर गाईज, मी आता मार्केटमधून पिस्ता घेऊन आलेली आहे. तर आपण पिस्ताला बारीक करून घेऊया. तर पिस्ताला आपण बारीक करून घेऊ. तर गाईज, मी पिस्ता बारीक केलेला आहे. तर आपण आता पिस्ता टाकू याच्यात. तर गाईज, मी आता पिस्ता घेतलेला आहे. आता मी त्याच्यात टाकते सेवई. तुम्ही बघू शकतात सेवईला मी चांगलं रोस्टेड केलेलं आहे. तर मी आता सेवई टाकलेली आहे ह्याच्यात. तर मी आता ह्याच्यामध्ये टाकते मिल्क मेड. तर मी हे मिल्क मेड टाकते. मिल्क मेड मी टाकलेलं आहे. तर आपण ह्याला मिक्स करून घेऊ.
मी पिस्ताला जास्त बारीक केलं नाही आहे, थोडंसं जाडजाड ठेवलेलं आहे. आणि मी ह्याच्यात फूड कलर ॲड करणार नाही आहे, कारण की मला असं सिंपल बनवायचं आहे. मी फूड कलर नाही टाकणार आहे. जो रिअल पिस्ताचा कलर आहे तोच दिसला पाहिजे. तर आता हे मेल्ट. तर गाईज मी वाटीमध्ये चॉकलेट मेल्ट करायला ठेवलं आहे, कारण की मी बाउलमध्ये ठेवलं होतं पॅकेटसोबत, पण ते पॅकेटमध्ये जास्त मेल्ट झालेलं नाही आहे. तर मी आता बाउलमध्ये म्हणजे छोट्या वाटीमध्ये मेल्ट करते चॉकलेट. तर मी हे चॉकलेट ह्याच्यात टाकते. तर गाईज माझा बेबी खूप रडत आहे, माझं बाळ खूप रडत आहे. आणि मला जो कुनाफा चॉकलेट बनवायचा होता तो अर्धाच राहिला आहे, आणि चॉकलेट पण मेल्ट व्हायला खूप टाईम लागतो आहे. पण जसं बनेल तसं आता मी बनवणार आहे. तर तुम्ही बघा आता कसं बनतं आहे ते. हे बघा. तर मी आता त्याच्यामध्ये मेल्ट चॉकलेट आता टाकते. तर गाईज मी खाली चॉकलेट टाकलेलं आहे, त्याच्यानंतरला पिस्ताशियोची कोटिंग टाकलेली आहे, त्याच्यानंतरला मग मी चॉकलेट लेहर परत टाकलेला आहे. तर बघू, मी तर फर्स्ट टाईम ट्राय करते, काय माहिती कसं बनेल. तर चला आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. तर गाईस तुम्ही बघू शकता कुनाफा चॉकलेट कसा झालेला आहे. ॲक्च्युली चॉकलेटची लेअर एवढी परफेक्ट बसली नाही आहे, पण बघू शकता तुम्हीच कुनाफा चॉकलेट कसं झालेलं आहे. तर गाईज मी कुनाफा चॉकलेट ट्राय करते, मेल्ट होत चाललं आहे. मस्त लागते, खूप मस्त लागते खरं.